रवा उपमा आपण नेहमीच खातो, शिरा वगैरे नेहमीच करतो, पण आज मी फक्त 1 वाटी रव्यापासून इतका छान नरम सॉफ्ट आणि खाता क्षणी तोंडात टाकता क्षणी विरघळणारा असा हा मस्तपैकी नाश्ता तुम्हाला चटपटीत बनवून दाखवणार आहे। बघू शकता इतका छान नरम सॉफ्ट हा 1 वाटी रव्यापासून नाश्ता तयार होताना खाता क्षणी सर्वजण आवडीने याला तारीफ करतील। तर नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर इकडे एक पॅन ठेवला तापत, इतका सोपा आणि इतका कमी वेळात होणारा हा नाश्ता ना फक्त आणि फक्त 1 वाटी रव्यापासून। तर पॅन तापत ठेवला, याच्यामध्ये 1 चमच तेल टाकायचं। तुम्ही तूप वापरू शकता इकडे। तर थोडंसं कढाईमध्ये पाणी राहून गेलेलं, तेल गरम झाले, अर्धा चमचा अगदी अर्धा चमचा जिरे टाकायचे, कारण आपल्याला जिऱ्याचा वापर नंतर पण करायचा आहे। त्यामुळे सुरुवातीला तेलामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे, थोडासा लाल मिरचीचा कूट टाकायचा। हे मी घरीच मिक्सरमध्ये मिरच्या ज्या असतात ना त्या बारीक करून घेतल्यात, किंवा बाहेर मार्केटमध्ये सुद्धा भेटतं पॅकेट। हे बघा, घरच्या मिरच्या असल्यामुळं कसं लाल रंग आलाय छानपैकी। आता ही 1च वाटी मी रवा घेतला, बारीक रवा घ्यायचा, जाड रवा नाही वापरायचा। ते बारीक रवा मी इकडे मिक्स करून घेते जिऱ्यासोबत आणि मिरचीसोबत। आता याला चांगलं भाजून घ्यायचं, जसं आपण रवा करताना उपमा करताना भाजतो बघा रवा, तसा भाजून घ्यायचा छानपैकी 1 मिनिटं मंद आचेवर। आता हे थोडंसं भाजून निघलं की मग आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। खूप मस्त नाश्ता, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडीने खातात। लहान मुलांना टिफिन बॉक्समध्ये ना हे तुम्ही आवडीने द्या, ते इतके आवडीने खातील की सारखं सारखं तुम्हाला बोलतील की हा नक्की स्नॅक्स बनवून द्या। म्हणजे कसं जरा वेगळा पण आहे आणि खायला सुद्धा छान लागतो। त्या मस्त भाजून घेतला, आता मी एका प्लेटमध्ये याला काढून घेते, नाही सॉरी याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते। आता भाजून घेतलाय, अगदी आपला शिरा बनवताना तसंच बनवून घ्यायचं। हे बघा, गरम पाणी वापरायचं किंवा थंड नॉर्मल कोमट पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, म्हणजे एकजीव छानपैकी होऊन जातं। हे बघा, आता मीठ, आपण लाल तिखट टाकलाय म्हणजेच मिरचीचा कूट टाकलाय आणि जिऱ्याचा छान फ्लेवर दिलाय। आणि आता परत एकदा चारी बाजूनी भाजून घ्यायचं आणि हे गरम किंवा कोमट पाणी असं टाकून घ्यायचं आणि छानपैकी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जसं आपण रवा बनवतो। जसं लागेल तसं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं, फक्त याचा घट्ट डो तयार होईपर्यंत म्हणजे शिरा तयार होईपर्यंत याला मिक्स करवत राहायचं। मंद गॅस ठेवायचा आहे, फास्ट गॅस अजिबात ठेवू नका, नाही तर काय होतं लगेच चिटकला जाऊ शकतो। ह्याला थोडा वेळ द्यायचं। हे बघू शकता, मिक्स करायचं। सकाळच्या घाईमध्ये ना 1च वाटी रव्यापासून इतका मस्त हा नाश्ता तयार होईल ना, फक्त एकदा तुम्ही हा नाश्ता करून बघा, आवडीने खातात। आणि स्पेशली ना हे लहान मुलासाठी खूप चांगलं आहे। हे आता मिक्स करून घेतलंय व्यवस्थित। आता ह्याला छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आणि फ्लेम बंद करायची गॅसची आणि प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं। बघा, मस्त तयार झालाय आपला शिरा। हे बघा, गरम असतानाच काढून घ्यायचं, थोडंसं नॉर्मल थंड करायचं, जास्त अगदी थंड करू नका। याच्यामध्ये थोडासा गरमपणा राहिला पाहिजे, आपण हातामध्ये उचलू शकतो ना असा याच्यामध्ये गरमपणा ठेवायचा। आता हा गरम आहे, इतका पण थंड नाही केला मी। हे बघा, असे छोटे छोटे याचे गोळे बनवायचे, म्हणजे बाउल बनवायचे। इकडे तुम्ही ह्याला आवडीनुसार शेप देऊ शकता, ट्रायंगल आकार देऊ शकता, म्हणजे चाकूनी कट करू शकता, किंवा पुरीचा आकार देऊ शकता, पाहिजे तसे कटलेसचे आकार कोणताही तुम्ही याला शेप देऊ शकता। तर मी असे गोल गोल बाउल करते, जरा वेगळं काही दिसायला छान वाटतं आणि खायला पण मस्त वाटतं मग असं। हे बघा, छानपैकी असे छोटे छोटे बाउल करते मी। तर इतके सारे मी करून घेतलेले आहे, थोडंसं पीठ उरलंय पण मी हे सुरुवातीला पटापटा करून घेतलेले आहे। तर बघू शकता मस्त झाले, सुंदर असे। तर आपण ह्याला आता पुढची प्रोसेस करूया। तर सेम प्रोसेस करायची, कढाई तापत ठेवायची, याच्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं। तेल थोडं तापलं, कढीपत्त्याची पानं टाकायची, आपल्याला ही फोडणी म्हणजेच तडका तयार करायचा। 1-1.5 चमचा राई टाकायची, राई छान टाका, म्हणजेच 1 किंवा जास्तीत जास्त 1.5 चमचा। तर मी इथं 1-1.25 चमचा राई टाकली, परत एकदा जिरे टाकले, कारण मी सुरुवातीला थोडे कमी टाकलेले।
आणि मस्त याचा तडका तयार होतोय बघू शकता. आणि थोडंसं लाल मिरचीचा कूट परत एकदा टाकते, कारण जितका छान चटपटीत लागतो ना खाता वेळेस मस्तपैकी. आणि अगदीच चिमूटभर हळद रंग येण्यासाठी थोडासा, बघू शकता हळद थोडीशीच घेतली, फक्त थोडीशीच हळद टाकली. नाही टाकली तरी हरकत नाही, ऑप्शन आहे, पण मला थोडासा रंग द्यायचा आहे त्यामुळे मी थोडासा पिवळसर रंग देते याला. आणि आता गरमागरम तडका द्यायचा. हे आपले रव्याचे जे बाऊल आहेत ना त्याला, इतका मस्त लागतो. भरपूर असे राई जिरे टाकलेत, तिखट स्वाद आहे, सोबत मस्तपैकी कढीपत्ता. आणि आता आपण याच्यावर टाकणार आहोत हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा किती सुंदर असा मस्तपैकी हा आपला नाश्ता तयार झाला आहे. याला मिक्स करायचं, हलक्या हाताने प्रोसेस करा, कारण रव्याचे बाऊल आहेत हे, आपण काही तळले वगैरे नाही आहेत त्यामुळं तुटू शकतात. हलक्या हाताने करायचं. तसं जाम झालेले असतात, कडक असतात हे, म्हणजेच आवळून गेलेले असतात, काही तुटणार नाही. पण फास्ट नाही करायचं, हलक्या हाताने झाकण ठेवायचं, थोडं स्टीम द्यायची, सगळे मसाले छान फ्लेवर उतरतो. हे बघा मस्त. आता हे मी हलक्याच हाताने करते. हे बघा असं ना चमच्याला चिटकला जातो, म्हणून हलकाच वापरायचा. झाला आता तयार झालेत आपण, कारण हे आपण रवा छानपैकी पहिलाच भाजून आणि शिजून घेतलेला आहे, त्यामुळं काही जास्त वेळ लागत नाही फ्राय केल्यानंतर. हे तुम्हाला मी काढून दाखवते, बघू शकता किती मस्त झाला आहे नाश्ता. चला प्लेटमध्ये सर्व करूया थंड करून. एक बाउल्स हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने काढायचं, घाई करायची नाही, नाहीतर उचलता वेळेससुद्धा ते तुटले जाऊ शकतात. हे बघा किती मस्त असे पाताक्षणी असं वाटते तोंडात घेऊन खाऊन टाकावं, इतकं मस्त वाटते. बघा राईची किती छान कोटिंग बसली, जिरेसोबत कढीपत्ता कोथिंबीर, चटपटीसोबत तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता. आणि गरमागरम चहासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. असं जर प्लेट केलं, कुणाला दिलं, सर्व केलं, तर खरंच तुमची तारीफ होईल. नक्की काय हायच रवा, पण जरा वेगळा आणि छान पद्धतीने केलेला आहे, तर नक्की ट्राय करा. केचपसोबत खाऊ शकता. लहान मुलाला जर तुम्ही हे टिफिनमध्ये दिलं ना, तर बघून तर पसंत करतीलच, पण खाल्ल्यावरसुद्धा खूप तारीफ करतील. नरम सॉफ्ट आणि असं सॉफ्टी मेल्टी असतो हा, खाता क्षणी मेल्ट होतो. आणि आपण रोज रवा उपमा मॅगी वगैरे खातो, पण त्या पदार्थापासून आपण वेगवेगळं काहीतरी छान करू शकतो. हे बघा, म्हणजे आता रव्यापासून कदाचित तुम्ही हे केलं असेल किंवा नसेल, पण नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागतो. आता हा असं केचपसोबत डिप करायचा, खोबऱ्याची चटणीसोबत खूप मजा येते. इतका भारी वाटला, इतका मेल्ट होते, बघू शकता किती नरम सॉफ्ट आणि टेस्टी झालेला आहे. तिखटपणा आहे, सोबत जिराचा फ्लेवर आहे, मस्त लागतो. तर नक्की ट्राय करा. आणि आवडले असेल तर लाईक करा. असे छान छान रेसिपी बघण्यासाठी, नाश्ता बघण्यासाठी. तर मस्त झालेले आहेत. तर खोबऱ्याच्या चटणीवरून मी खाणार आहे, तुम्ही पण या सगळे खायला. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.